इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एससी आणि एसटी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एससी आहे आणि कोण ट्रायबल आहे. तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा GR त्यावेळेस निघाला नाही. त्याच्यामुळे 1930च्या अगोदरची जे आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुळात जरांगे पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये येता, मुळात याच संविधानाला धरून आहेत का? या मागण्या पूर्ण करण्यासाठी आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन तयार? मी सर आता आपल्यासमोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मार्ला पार्ले आणि बगाजी यांचं जजमेंट मी असताना आपल्यासमोर वाचून दाखवलं. पॅराग्राफ 13 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं